भेटीगाठींचं सत्र आता सुरू झालंय। भाजपचे नेते फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेत। सागर बंगल्यावर अद्यापही बैठकांचं सत्र सुरूच आहे। बावनकुळे असतील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर यांनी भेट घेतलेली आहे। या क्षणीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। सागर बंगल्यावर आता बैठका सुरू झालेल्या आहेत। भाजप नेते फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले। सागर बंगल्यावर बैठकांचं सत्र आता सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण नजर टाकूया कोणी कोणी भेट घेतली आहे। फडणवीसांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ लागली आहे। चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राहुल नार्वेकर आणि गिरीश महाजन, अतुल सावेंनी देखील भेट घेतली। चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट घेतलेली आहे। सोबतच चित्रा वाघ, संजय कुटे, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते त्यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान आपण बघतोय की या भेटीगाठींचं सत्र अद्यापही सुरूच आहे। कालपासून या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। विशेषतः यात भाजपच्या नेत्यांचा समावेश आहे। भाजपचे सगळे बडे नेते आता सागर बंगल्यावर पोहोचतायत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। आपण बघतोय शपथविधीसाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत। अनेक प्रश्न खरं तर प्रलंबित आहेत। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रौनक, काय अधिकचे अपडेट्स आहेत? भाजपची अनेक बडी मंडळी आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। मुख्यतः आपण बघितलं की ज्या पद्धतीचं बहुमत भाजपला मिळालंय त्यामुळे निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही कसोटी असणार आहे। जरी विधिमंडळ पक्षाचा नेता अजून निवडला गेला नसला तरी ज्या पद्धतीची माहिती उपलब्ध होते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री म्हणजे भाजपकडनं त्यांचंच नाव पुढे केलं जाणार आहे। त्यामुळे साहजिक आहे की अनेक जे नेते आहेत भाजपचे ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात आणि त्या मागचं प्रामुख्याने जो कारण दिसतोय की सगळ्यांना असं वाटतंय की यावेळेसच्या कॅबिनेटमध्ये कुठे ना कुठेतरी त्यांची वर्णी लागावी। आपल्याला माहिती आहे की ज्या नेत्यांनी भेट घेतली त्यामध्ये सिनियर मंडळी देखील आहे, काही ज्युनियर मंडळी आहेत। तर अशा पद्धतीचा समावेश निश्चितपणे कॅबिनेट बनवत असताना देवेंद्र फडणवीस यांना करावा लागेल आणि हे काय पहिल्यांदा नाही। याच्या आधी देखील 5 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले। त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्यांना राज्याचा कानाकोपरा माहिती आहे, कुठे कशा पद्धतीनं कोणाला आपण कौल दिला तर त्याचा फायदा पुढच्या राजकारणासाठी होऊ शकतो। अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, जातीचं राजकारण लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होते। आपण मुख्यतः जी सूत्रांच्या वतीनं काही दिवसांपूर्वी देखील आम्ही बातमी दिली होती की काही ज्येष्ठ नेत्यांना यावेळेस कॅबिनेटमध्ये जागा मिळू शकणार नाही अशा पद्धतीची देखील एक रचना भाजपमध्ये 2029चा विचार करून भाजपची नवीन टीम कशी डेव्हलप करता येईल असे सगळे अँगलने विचार करूनच पुढचं मंत्रिमंडळ जे आहे ते ठरणार आहे। आणि अजून एक माहिती उपलब्ध होते की साधारणतः भाजपकडनं जवळपास 15 लोक या 5 तारखेला जो शपथविधी होणार आहे त्या दिवशी शपथ घेतील अशा पद्धतीची माहिती आहे। निश्चितच रौनक, यावर आपलं लक्ष असेल, त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।